तर सीएसएमटी रेल्वे स्टेशन या ठिकाणची थेट दृश्य आपण इथे पाहतो आणि दादर रेल्वे स्टेशनवरची देखील दृश्य पाहत आहोत। मध्य रेल्वे अद्यापही कोलमडलेली आहे, त्यामुळे आज सकाळपासून लोक रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी थांबून आहेत। सकाळी 10 पासून या ठिकाणी एकही लोकल सुटली नाहीये आणि त्यामुळे देखील प्रवासी या ठिकाणी थांबून आहेत। सकाळी जे लोक कामावर येण्यासाठी इथपर्यंत पोहोचले होते त्यांना आता आपल्या घराकडे जाण्याची ओढ आहे, मात्र अशा वेळेला अजूनही मध्य रेल्वे व्यवस्थित सुरळीत झालेली नाही, त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे। तर दादर रेल्वे स्टेशनवर देखील लोक सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी थांबलेले आहेत। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, एक सीएसएमटी रेल्वे स्टेशन, दुसरा आहे दादर रेल्वे स्टेशन। ही दोन मोठी रेल्वे स्टेशन आहेत ज्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेकडे जाणारे म्हणजे ठाणे आणि पुढे कर्जत या सगळ्या भागामध्ये जाणारे लोक जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत, प्रवासी या ठिकाणी थांबलेले आहेत। मध्य रेल्वे कोलमडल्यामुळे या प्रवाशांचे या ठिकाणी हाल होत आहेत। तर दादर रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा प्रवाशांची आता मोठी गर्दी झालेली आहे। आज सकाळपासून प्रवासी या ठिकाणी खोळंबून आहेत। ही जी दादर रेल्वे स्थानकामध्ये ट्रेन दिसते ती 10:50 आहे, मात्र अद्यापही ही गाडी सुटलेली नाही। तर सीएसएमटी स्थानकामध्ये आता प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे, एकही लोकल या ठिकाणाहून सुटलेली नाही। मध्य रेल्वेची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। काही गाड्या या ठाण्यापर्यंत जात आहेत, तर त्यापुढे मात्र गाड्या ट्रॅकमध्येच थांबलेल्या आहेत, त्यामुळे लोक